नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. देशभरातील सर्व शासकीय म्हणजे गव्हर्मेंट, खाजगी म्हणजे प्रायव्हेट आणि अभिमत विद्यापीठामधील MBBS BDS आणि देशभरातील आयुष अंतर्गत येणाऱ्या सर्व शाखांमधील प्रवेशासाठी NTA बोर्डातर्फे नीट 2025 परीक्षा देशभरात 4 मे 2025 रोजी एकाच वेळी घेण्यात आलेली आहेच. आता परीक्षा तर झाली, मग यानंतरच्या स्टेप्स काय आहेत हे आपण पाहूया. आता सुरुवातीला प्रोव्हिजनल आन्सर की जाहीर केली जाते. त्यानंतर डिस्प्ले ऑफ स्कॅन्ड इमेजेस ऑफ OMR सीट आणि त्यानंतरचं महत्त्वाचा टप्पा होतो आक्षेप घेणे म्हणजेच चॅलेंज ऑफ आन्सर की अँड OMR सीट. आणि त्यानंतर मग रिवाइज्ड की आन्सर जाहीर होईल आणि त्याच्यानुसार रिझल्ट जाहीर होतो आणि मग सुरू होते ॲडमिशन प्रोसेस. ॲडमिशन प्रोसेस राबवणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, मेडिकल काउन्सिल कमिटी, AACCC आणि सर्व राज्य, हा रिझल्ट NTA बोर्डाकडून संबंधित यंत्रणेकडं पाठवण्यात येतो आणि त्यानंतर त्या यंत्रणेचं काम सुरू होतं. NTA बोर्डाचं काम संपतं. मग सुरुवातीला प्रोसेस सुरू होते ती ऑल इंडिया मेडिकल काउन्सिल कमिटीतर्फे. त्यानंतर राज्यांची प्रोसेस सुरू होते आणि मग आयुष अंतर्गत प्रोसेस सुरू होते. थोडक्यात प्रत्येक यंत्रणेकडून नोटिफिकेशन, त्यानंतर रजिस्ट्रेशन, त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म आणि अनेक फेऱ्या, राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 या माध्यमातून प्रोसेस ही पूर्ण केली जाते. सद्यस्थितीमध्ये या आठवड्यात कोणत्याही क्षणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे प्रोव्हिजनल आन्सर की, त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांनी सोडवलेली उत्तरपत्रिका म्हणजेच स्कॅन्ड इमेजेस ऑफ OMR आन्सर सीट अँड डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस NTA बोर्डाच्या संकेतस्थळावर अपलोड केले जातील. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याने नीट परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरताना जो ईमेल ID नोंदवलेले आहे त्या ईमेल ID वरती सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची स्वतःची उत्तरपत्रिका म्हणजेच OMR सीट आणि त्या संबंधित आन्सर की प्राप्त होईल. सदरची आन्सर की ही प्रोव्हिजनल असते, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला या प्रोव्हिजनल की आन्सर आणि OMR आन्सर सीटवरती ऑनलाईन पद्धतीने ऑब्जेक्शन म्हणजेच चॅलेंज करण्याची, आक्षेप घेण्याची संधी दिली जाते. त्याबाबत बोर्डातर्फे नोटीस जाहीर केली जाते आणि त्यामध्ये योग्य त्या दिलेल्या कालावधीमध्ये चॅलेंज करता येतं. ऑब्जेक्शन घेण्याची कार्यपद्धती सविस्तरपणे नोटीसमध्ये देण्यात येते. ऑनलाईन पद्धतीनं प्रत्येक चॅलेंज म्हणजेच आक्षेप घेण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे 200 रुपये फी भरावी लागत होती. प्रत्येक आक्षेप स्वतंत्र फी असते. सर्वसाधारणपणे यासाठी 3 दिवसाचा कालावधी दिला जातो. OMR सीट बाबतसुद्धा ऑब्जेक्शन घेता येते. कॅन्डिडेट्स कॅन ऑल्सो सबमिट रिप्रेझेंटेशन अगेन्स्ट द OMR ग्रेडिंग बाय पेइंग ए नॉन रिफंडेबल प्रोसेसिंग फी ₹200 पर क्वेश्चन्स चॅलेंज्ड. एकंदर काय तर आपण आन्सर कीलाही चॅलेंज घेऊ शकतो आणि आपल्या OMR सीटलाही चॅलेंज घेऊ शकतो. हा आक्षेप म्हणजेच ऑब्जेक्शन घेण्याचा कालावधी संपल्यानंतर विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेल्या सर्व आन्सर की आणि OMR सीट बाबत घेतलेल्या चॅलेंजचा अभ्यास केला जातो. यासाठी देशभरातील संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची कमिटी नेमण्यात येते आणि देशभरातून आलेल्या या सर्व ऑब्जेक्शनचा पॅनल ऑफ सब्जेक्ट एक्सपर्ट यांच्याकडून अभ्यास केला जातो. पूर्णपणे तपासणी केली जाते आणि त्यानंतरच आवश्यकतेनुसार बदल करून सुधारित आन्सर की जाहीर केली जाते आणि त्या फायनल आन्सर कीनुसार रिझल्ट तयार करून तो जाहीर करण्यात येतो.
यात अत्यंत महत्त्वाचं असं आहे की तज्ज्ञ कमिटीने सुधारित जाहीर केलेल्या आन्सर कीवर ऑब्जेक्शन घेता येत नाही. द की फायनलाइज्ड बाय द एक्सपर्ट्स आफ्टर द चॅलेंजेस विल बी फायनल. नो चॅलेंजेस विल बी ॲक्सेप्टेड. सर्वसाधारणपणे आपण पाहतो 10वी परीक्षा, 12वी परीक्षा किंवा इतर परीक्षा याच्याबद्दल आपण रिचेकिंगसाठी अर्ज करू शकतो. पण नीट परीक्षेमध्ये रिचेकिंगची पद्धतच नसते आणि त्याचं कारण स्पष्ट आहे. प्रत्येकाला आपला क्वेश्चन पेपर तर परीक्षेच्या दिवशीच मिळालेला असतो. त्यानंतर आन्सर की जाहीर केली जाते आणि OMR सीटसुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतं. एकंदर काय, ह्या तिन्ही गोष्टी आपल्या हातात असतात. त्यामुळं निकालानंतर नीटमध्ये रिचेकिंगची पद्धत नसते. प्रत्येक विद्यार्थ्याने वेळापत्रकानुसार दिलेल्या कालावधीमध्ये स्वतः सोडवलेला पेपर म्हणजेच OMR सीट डाउनलोड करणं अत्यंत गरजेचं आहे आणि आन्सर कीनुसार तपासणी करून स्वतःला किती मार्क्स मिळत आहेत हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. आमचा एकंदरीत अनुभव असा आहे, अनेक विद्यार्थी OMR सीट आणि स्वतःचे आन्सर की डाउनलोड करत नाहीत आणि मग निकालानंतर म्हणतात की माझ्या याच्यामध्ये चूक आहे, कुठंतरी चूक झालेली आहे. मग आन्सर की डाउनलोड का करत नाहीत? तर भीती वाटते, टेन्शन येतं. हे टेन्शन घेऊ नका. आज ना उद्या आपल्याला नीटच्या निकालाला सामोरे जावे लागणारच आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची आन्सर की OMR सीट डाउनलोड करावं, 720 पैकी किती मार्क्स मिळत आहेत ते पाहावं आणि त्यानुसार आपल्याला पुढील नियोजन करणं गरजेचं होतं. योग्य त्या दिलेल्या कालावधीमध्ये की आन्सर आणि OMR सीट डाउनलोड करावीच लागते. तो कालावधी संपल्यानंतर आपणास पुन्हा संकेतस्थळावर ती संधी प्राप्त होत नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी. अर्थातच आन्सर की आणि OMR सीट आपण डाउनलोड केली, त्यानंतर आपल्याला कळतं 720 पैकी किती मार्क्स मिळत आहेत आणि तेवढंच फक्त मार्क्सच समजतात. आपला ऑल इंडिया रँक किती आहे हे मात्र आपल्याला समजू शकत नाही आणि हे फक्त निकालानंतरच समजू शकतं. म्हणून आपल्याला निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकाल 14 जूनपर्यंत कधीही लागू शकतो. त्यानंतर पहिली जी स्टेप असेल ती मेडिकल काउन्सिल कमिटीतर्फे ऑल इंडिया प्रोसेससाठी एक नोटिफिकेशन जाहीर होईल. त्या नोटिफिकेशनमध्ये एक टाईमटेबल जाहीर केलं जाईल आणि त्यानुसार PWD विद्यार्थ्यांसाठी मेडिकल चेकअपसाठीचं वेळापत्रक दिलं जाईल आणि त्यांचं चेकिंग झाल्यानंतरच ऑल इंडिया प्रोसेस मेडिकल काउन्सिलची पहिल्यांदा सुरू होईल आणि त्यानंतर राज्याची. मग एकंदरीत काय, तर स्टेट ॲडमिशन प्रोसेससाठी रजिस्ट्रेशन आपण सुरुवातीला करणार आहोत आणि त्यानंतरच आपल्याला मिळणार आहे राज्यातील मेरिट क्रमांक म्हणजेच आपण म्हणतो SML. आणि तो काय येईल, कॅटेगरीचा SML किती येईल हे मात्र समजण्यासाठी आपल्याला राज्याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल. तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. एकंदरीत काय, महाराष्ट्र राज्यातून किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, किती विद्यार्थी पात्र ठरलेत, त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश प्रक्रियेसाठी किती विद्यार्थी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील, अशा बऱ्याच गोष्टींवरती आपल्या राज्याचा मेरिट क्रमांक अवलंबून असतो आणि म्हणजेच आपला प्रवेशही त्याच क्रमांकावरती अवलंबून असतो. एकंदरीत काय, महाराष्ट्र राज्यातील प्रवेश राज्याच्या मेरिट क्रमांकावर अवलंबून आहे. रिझल्ट्स कधी यावर पुढील गोष्टी अवलंबून. जर नीटचा रिझल्ट 14 जूनला लागला तर मात्र महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन सुरू व्हायला जुलै महिना उजाडणार आहे आणि जर रिझल्ट्स जूनच्या पहिल्या आठवड्यात लागला तर मात्र महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन हे जूनच्या शेवटच्या आठवड्यातही सुरू होऊ शकतं. एकंदरीत काय, तर महाराष्ट्राचा मेरिट नंबर मिळण्यासाठी जुलै महिना हा आपल्याला लागणारच आहे आणि तोपर्यंत आपल्याला अंदाज घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून पुढील भागात आपण पाहूया अत्यंत सविस्तरपणे
सद्यस्थितीत जे मार्क्स मिळत आहेत त्यावरून ऑल इंडिया रँक किती असू शकेल याचा अंदाज, आणि त्याचबरोबर ऑल इंडिया रँक आपल्याला जो प्राप्त होईल त्यावरून राज्यात आपला स्टेट मेरिट लिस्ट नंबर किती येऊ शकतो याचाही अंदाज आपल्याला बांधता येतो. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, नीट 2025 मेडिकल ॲडमिशन प्रोसेस स्पेशल बॅचसाठीचं रजिस्ट्रेशन चालू आहे. जॉईनिंगमध्ये इंटरेस्ट असल्यास संपर्क साधावा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.